कथेचं नाव ठ्याच. लेखक ग्रामीण कथाकार सी. पाटील. ढग्याचं राम्या सपनात दुष्टांकडून दचकावं तसं दचकून काचभरून उठलं आणि येडबाडून समोरच्या अंधुक काळोखात डोळं फाडून बका बघत राहिलं. कितीतरी वाडोळपतोवर त्याचा आच्चीट वाटून पसरलेला टाळाच मिटना. त्यानं डोळं परत चोळून सावचितान पाहिलं. आपण सपनात आहे की काय म्हणून त्यानं आपणच कानाची पाळी कोचून पाहिली. कळ आली. अगं आई ग, आपण तर पुरं जागा हाय असं म्हणून पुन्हा समोर पाहायला लागलं. त्याला आपल्या बिनदाराच्या उघड्या सपराच्या सुतारसाळतनं समोरचं दिसत होतं. गल्लीच्या पल्याडल्या बाजूच्या सुंदरा जोगतिनीच्या उजदार दारातनं एक पुरुष माणूस पाठमोरा असा उभा होता असं दिसत होतं. गिड्डा असा, डोईला पटका बांधलेला, अंगावर जाडसर धोतराची भाल मारलेला, आकूड धोतर नेसलेला, नाहीतर नुसती लंगोटी लावलेला, कारण त्याच्या कमरेच्या खालचा अर्धा भाग भाल मारलेल्या धोतरान झाकलाय, नाहीतर त्या खाली तो समजा नीस नागवाच हाय असं दिसत होतं. सुंदरा जोगतिनीच्या बंद दाराची लोंबती कडी एका बारीक तालसुरात वाजून थोडा वेळ वाजत होती. ठाक ठाक ठाक. जरा थांबून पुन्यांदा वाजत होती. ठाक ठाक ठाक. अशी कडी 3दा वाजली. आणि काय आच्चीट! अलिबाबाच्या गुहेचं दार उघडावं तसा सुंदरा जोगतिनीच्या घराचं दार म्हातारं माणूस कंबार अवघडून न्याट लावून वर उठावं तसं क्वार कोई करत हळूवारपणानं इवळत उघडलं. अन काय गंमत! दारासमोरची ती पुरुष माणसाची पुसट पांढुरकी आकृती आत गडप झाली. परत दाराच्या फळ्या कुरबुरल्या. एकमेकीला डिकून होत्या तशा उभ्या राहिल्या. हे काय आकरीत घडतंय म्हणावं, काय भुताटकी म्हणावी असा ठग्याचा राम्या डोचकं खांदळीत विचार करायला लागला. त्यानं मागे वळून पाहिलं. त्याच्या घराचं दार बंद होतं. उघड्या सपारात झाडाचं सप्पई कापल्यालं बुडकं रवल्याली नेटं जागजागी उभा होती. त्यांच्या सांधीत धुळला आणि लाकडाचा बुकना साकारला होता. नाही म्हणाय तो झोपल्याली चांदकी जवळची तेवढी 4 हात जागा भोई केल्याली अशी होती. त्यानं सपरातनं आकाशात पाहिलं. सुंदरा जोगतिनीच्या घराच्या आड्याच्या टाळूवर चांदण्यांचं खाटोलं लुकलुकत होतं. म्हणजे मध्यान झाली या जणू असं तो मनातल्या मनात पुटपुटला. गटाराला जाऊन इराकतीला बसून आला. पुन्हा वाकळवर बसला. चिलीम भरत तो विचार करायला लागला. च्या मारी, अशा टायमाला सुंदरा जोगतिनीच्या घरात घुसायला कोण बोका सोकावला असेल? आणि ती तरी काय व्हयमाली रांड. त्याच्या मारी मी सज्जनवारी काहीतरी थट्टत बोललो तर नाकाला भिंगऱ्या बांधती आणि रातचं हे धंद करती काय? थांब तू, त्या कोंबडीला कसा धडा शिकितो ते आज बघतच राहा म्हणाव. सुंदरीचं घटसं दह्यासारखं गोरं पान अंग वरबडायला सोकावल्याला कोणतरी रानबोकाच पाहिजेत. च्या मारी, माझ्या मोरं गर्तीसारखी चवना करणारी ही घालकाडी 3दा कडी वाजवली की दार उघडती काय? असं म्हणत राम्यानं मनोमन ताल धरला. ठाक 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 ठाक. राम्यानं आपल्या डोकीला त्रास दिला. तसं त्याच्या ध्यानात आलं. डुईला पागोट, पंजाबी पैरण, आकूड धोतर, गिड्ड्याला म्हणजे एकदम त्याच्या टाळक्यात दिवटी पेटून लक्कन उजेड पडला. तो आनंदानं हुरळून मनातल्या मनात बोलला. हे कासाऱ्याचं नाग्याच असणार. जांभी देऊन दाडवान खांदळता त्याला याक आठवत होतं. सुंदरा जोगतीन, गोरीपान, तरणीबांड, केळीचा कोंबाशी होती. लई फटकळ, तसेच हुटवळपणान वागायची. वयात आली तवा लई देखणी दिसायची. आपल्यासारख्या सजावारी बोलण्याला सुद्धा ताकास तूर लावू द्यायची नाही. जवळ त्याच्याच वयाची. पर गापकन तिचा पाय घसरला. कुणा एका संघ काय 2-4 संघ ती पोटूशी राहिली. मग तिनं गाव सोडलं. ते आता 21 वर्षानं आलिया. ते बी आईबा उलातल्यावर त्यांच्या इस्टेटीचा वारसा घेऊन आणि आपलाच वारसा पुढं चालवणारी एक चौचाल नातीदुती लेक संघ घेऊन आलिया. भाडखात चवाणकं वाजवत पडणारा योग फलका जावाई बी आणलाय संघ. लेकीला पुढं करून दिवसभर गावातली तरणीबांड पोरं हाताच्या बोटावर नाचवितीया. आणि आईला हिच्या उतार वयात रातचं हे धंद करायला सुकावल्या काय? माझ्या संघ मात्र सळी बोलत सुद्धा नाही. सदा गुरमीतच असतीया. हिला अशी सुताराची ठ्यास मारून धावतो बघतच बस म्हणाव. असंच काय बाय आपल्या मनाशी बडबडत तळमळत राम्या मोटकोळी करून गुदपाळा होऊन पडला होता.
त्याला झोप अजाबात लागत नव्हती. तासाभरानं पुन्हा सुंदराचं दार करकरलं. तसा त्यो सावचीत झाला. सुंदरा बाहेर आली. राम्या निजलाय असं समजून कोंबडी खुडूक बसावी तशी त्याच्याकडं तोंड करून इराकतीला बसली. राम्यानं हसू फुटणारं तोंड गच्च दाबून धरलं. ती इकडं तिकडं बघून खाकारली. तसा त्यो बोका हळूच घरातनं बाहेर पडला. वळचणीच्या आडान लपत चपत पसार झाला. तुझ्या खाकारण्याचं असं इंगित आहे होय ग घालकाडे? राम्या स्वतःशीच पुटपुटला. सुंदरा उठून घरात गेली आणि दार लावून झोपली. आठवड्याभरापूर्वीचा एक प्रसंग राम्याला आठवला. असंच त्याचं टोळकं पारावर बसलं होतं. सुंदरा तिकडनं येत होती. सज्जनवारी म्हणून राम्या तिला म्हणाला, काय सुंदरा, येते का जोमकाईच्या जत्रेला? त्यावर ती फुटाण्यासारखी टणानली. तेगारानं फनकारून बोलली, का रे रामज्या, तू का मला जत्रेला नेतोस? कधी चवलीचा तंबाखू घेतोस का कनवटीला? करदोरा तरी हाय काय कमरेला? भडवीच्या बायकोच्या ढुंगणाला आधी धडचं लुगडं आहे काय बघ, आणि मग मला घेऊन चल जत्रेला. हे तिचं बोलणं ऐकून सगळी दोस्त मंडळी खळखळून हसली होती. राम्या कोणी तोंडावर खेटार मारावं तसा गप्प बसला होता. खरं तवापासनं त्याचं टाळकंच फिरलं होतं. म्हणून आता तो कळवळून म्हणत होता, आईला रांड कुठंतरी गरज असल्यागत मला ताडफाड बोलून खालमान घालायला लावली. आणि रातचं हे धंद करते काय? रोज एका पातळ्याच्या घड्या काढून वर आणि पतिवर्ता असल्यासारखी मिरवत्या. हिला आता दावतोच माझा हिसका. काय होईल ते होईल. राम्यानं त्या रात्रीपासून जागर चालू केला. दिवसा कासाऱ्याच्या नाग्याची जमल तेवढी दोस्ती करायची आणि रातच्याला जागून त्याच्या येण्या जाण्यावर पाळत ठेवायची. नाग्याला न कळता राम्याचं हे डोळ्यात तेल घालून जवळजवळ महिनाभर चालू होतं. राम्यानं एक ध्यानात ठेवलं, मंगळवार आणि शुक्रवार हे त्या जोगती सुंदराच्या देवीचं वार होतं म्हणून नाग्या येत नव्हता, आणि नाग्या ज्योतिबाचा भगत म्हणून आईतवारी येत नव्हता. असं आठवड्यातनं 3 वार खाडं करून तो यायचा. त्यात बी त्या दोघांचा टाईम ठरलेला. सणवारी आणि सोमवारी फाटं 3च्या टायमाला, तर बुधवारी आणि बेस्तरवारी मध्यानरात्रीला यायचा. 1-2 वेळा तर नाग्या घरात गेल्या गेल्या राम्या धावत लांब लांब ढांगा टाकत पर पायानं पाय वाजवायच्या आधी बोक्यासारखा टप धरून जाऊन सुंदराच्या बंद दारावर पालसारखा जाऊन टिकून बसला होता. आतला आवाज द्यायचं कान करून ऐकत होता. सुंदराच 1-2 सबूत विचारायची. नाग्या काय न बोलता घाईला आल्यागत नुसता हुंकारायचा. राम्याला वाटायचं सफरावर चढून 4 खापऱ्या काढून डब पडून डोळं फाडून अंधारातनं बघितच राहावं. दसऱ्या दिवाळीच्या आदमासाचं भात कापून कडदान टाकायचं दिवस आलं होतं, आणि एका बेस्तरवारी कसाऱ्याचं नाग्या निपाणीला बाजारला चाललं होतं. सज्जनवारी राम्याला बोललं होतं, रामज्या येतोस का रे? आज जमल्या ज्योतिबाला जाऊन यावं म्हणतोया. आगा सुगी सराईची कामं चालू आहेत का? तवा तुझं तूच जाऊन ये जा. रात्रा व्हायला लागली होती. राम्या उगचच पाराजवळ फिरत होता. मुक्कामाची एसटी येऊन जायचा टाईम झाला होता. एसटी आली. परतून उभा राहिली. राम्यानं बारकाव्यानं एसटीतनं उतरणारा प्रत्येक माणूस पारखून घेतला. पर नाग्या एसटीतनं उतरला नव्हता. तसा राम्यानं एसटी यायच्या आधी नाग्या आला नाही नवं याचा पक्का धूम काढला होता. आता त्याच्या येण्याचा टाईम मिटला असं मनाशीच म्हणत थोडा टाईम इकडे तिकडे करून तो झणपणीनं आपल्या घराकडं आला. सुंदरा जोगतीन आपल्या दारात वाऱ्याला बसली होती. राम्यानं आपल्या बायकोला मोठ्यानं हाक मारली, अगा हौसा, जरा तासणी आण बघू इकडं. थोड्या टायमात तासणी घेऊन बाहेर येत सुतारणीनं कौतिकानं विचारलं, या बया, येदोळा काय करताय हो तासणीनं? तसा राम्या बोलला, अगं कसाऱ्याचा नाग्या आत्ताच आला एसटीनं. त्यो म्हणाला फाटं सकाळी लवकर जायला पाहिजे शेताकडं. त्याची नांगरी लचपचली म्हण. तिला ठ्याच मारायला पाहिजे म्हणत होता. उठल्यावर तापदरा नको म्हणून आता जरा तासणी चोळून ठेवतो. एवढं बोलून राम्यानं तासणी घेतली. ती आत्राळी धरून दांड्याच्या उपराच्या टोकावर लाकडी खुटाळीनं 2 ठोकं दिलं. तशी तासणी निकळून जराशी वर सरकली. त्यानं तासणी हातानं उपसून काढली. लाकडी डोंक्यातलं पाणी कुरंदी दगडावर टाकून रामज्या तासणी घासत बसला. थोड्याच टायमात सुंदरा आपल्या घराचं दार झाकून झोपाई गेली. राम्याचं अर्ध काम झालं होतं. काही वेळात राम्या आपल्या घरात गेला. जेवून पैरण पटका आणि धोतर हुडकायला लागला. तशी त्याची कारभारीन हौसा बोलली, अव येदवा कशासाठी लागल्याचा पेरावा धुंडाळायला? जरा तमाशाला जायचा विचार आहे. त्याची भन गब्बस की गुमानवानी. राम्या टापारला. मागनं समजुतीनं म्हणाला,
अगं मी फाटं नाग्याच्या शेताकडे जायचा हाय. मग आपला वल्लापदर आपल्या संग नको? आ त्याच्या शेतात मैनाळे पिकलं तर तू बी कोंबडीवाणी 4 दाणे येशीलच की. किकरं तेवढं दे बघू. हौसानं पेटाऱ्यातनं किकरं काढलं. राम्या किकरं आणि कापडं घेऊन बाहेर सुतार साळत आला. हातरून टाकून त्यावर टेकला. चिलीम ओढून राखुंडी झाडली. चिलमीला गुंडाळलेली छापी तो अंगठ्याच्या चिलमीच्या तोंडात दाबून कोंबत होता. पण ते रेटून दाबताना त्याच्या मनात आज एक वेगळाच विचार घुमत होता. त्यानं आडवा पडून मनोमन एक ठेका धरला होता. ठॉक 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 ठक ठक ठक. राम्यानं पाहिलं. उगावतीला आबाळात चांदण्याचं खाटोलं चमकत होतं. ते खाटोलं सुंदराच्या घराच्या आड्याच्या टाळूच्या वर यायची तो वाट बघत होता. आडवा पडून झोप यायला लागली की उठून बसून चिलीम भरून भसासा वडीत होता. एकदाचं खाटोलं घराच्या वर आलं. राम्या जागाच होता. मधीच काय घोळ व्हायला नको म्हणून त्यानं जानवं काढून खुट्टीला अडकलं. पैरण अंगात घातली. आकूड धोतर नेसला. डोईला पटका बांधला. पांघरून घ्यायच्या जाड धोत्राची भाल मारली. अंथरुणावर आपली वाकळ पांघरून घेतल्यागत जांभुडकी अशी आरवारी टाकून ठेवली. आणि त्यो मनाच्या जाम खचुटीनंच पल्याडल्या दारासमोर जाऊन उभा राहिला. त्यानं आपल्या धडधडत्या मनाला सावरून आतल्या मनानं आधार दिला. म्हणाला, आरून फिरून ती काय करल? माझी आबरू घेतली म्हणून बोंबलल. एवढंच नवं? या परीस माझं काय वाकडं करणार आहे ती? मनच आहे नवं, जोगती देवाची आणि चैनी गावाची. मग झालं तर. त्यानं सुंदरा जोगतीच्या दारावर आवाज दिला. ठक ठक ठक. त्याला फार वेळ वाट बघावी लागली नाही. कांबरून खसपसलं. काकणांचा आवाज झाला. दबक्या आवाजात काकण्याचा आवाज आला. त्या पाठोपाठ आतली कडी काढल्याचा आवाज आला. आणि वांग्यान नसलेल्या बैलगाडीचं चाक करकरावं तसं करकरत दार उघडलं. राम्या घाईनं आत घुसला. त्याला दम धरवत नव्हता. खरं पुन्हा दार झाकून कडी लावी पतोर थांबणं भागच होतं. सुंदरा आतरुणावर कलडत म्हणाली, एसटीनं आला जणू. असं म्हणत तिला आणखी काही बोलू न देता राम्यानं गिअर टाकला आणि भन्नाट वेगानं गाडी सोडली. आदनमधनं आवाज येत होता. आज उशीर केलास? आर दम की, काय पिसाळलास? राम्याचा नुसताच घाट्यात घुमल्यागत हुंकार घुमत होता. आरस येताना. बऱ्याच टायमानं राम्या बाजूला झाला. धोत्राचा कासोटा खवून अंगावर भाल मारून भिंताडाला थांबला. सुंदरा इवळतच उठली. तिनं कडी काढून दार उघडलं. समोर सुतारशाळत रामजा गुमान पडल्याला बघून तिला बरं वाटलं. बाहेर जाऊन सुंदरा इराकतीला बसली आणि इकडे तिकडे बघून घशात खाकारली. रामजा वळचणीनं लपत चपत देवळाकडे चालला. सुंदरा उठून आत जाऊन दार लावून झोपली आणि रामजा खूळ लागल्यागत पोट धरून हसत गोटांभर फिरत होतं. थोड्या वेळानं परतून येतान त्याच्यावर पिसळून भुकणाऱ्या कुत्र्यांच्या पेकाडात 4 दगडं हाणून ते हाथरुणावर येऊन बसलं. त्याला चिलमीची लई याद यालती. आखाड्यात कुस्ती जितून आलेल्या पैलवानासारखं त्याचं मन हुंदाट्या मारत होतं. सुक्कीरवारी कासाऱ्याचं नाग्या आडोळला सुंदराच्या घरात घुसलं. दिवसा कधी येत नव्हतं ते. खरं ज्योतिबाचा परसा धोत्राच्या शेवात बांधून घेऊन ते आलतं. तसा राम्या सुंदराच्या घराच्या चांदकीलगतच्या चिरकुंडीत इराकतीच्या निमित्तानं घुसला. त्यानं खिडकीजवळ कान लावला. नाग्या आल्या आल्या सुंदरा रंगात येऊन म्हणाली, नाग्या, रात्री काय भूत बसलं होतं वैर तुझ्या मानावर? अगं मी आलोय कवा ते तरी ठाव आहे का तुला? सगळं ठाव आहे मला. रात्री तू एसटीनं आलास. फाटचं नांगरीला ठ्याच माराय जाऊया म्हणून राम्याला सांगितलास. हे कोणी सांगितलं तुला? अरे राम्या आपल्या बायकोला म्हणत होता. ते मी ऐकलं. आणि सकाळी येरवाळी शेताकडे जाऊन तुझ्या नांगरीला ठ्याच मारून आलंय बी ते बिचार. राम्याला जे ऐकायचं होतं ते त्याच्या पदरात पडलं होतं. नाग्या कसाऱ्याला घडलेला सगळा प्रकार ध्यानात आला होता. त्यानं आपल्या डोचक्याला हातच लावला. सुंदरा म्हणाली, होय र, 6 महिने उपाशी असल्यागत असं काय करत होतास राती? काय? मी उपाशी होतो आणि माझ्या मानावर भूत बी बसलं होतं? च्या मारी त्या राम्याच्या. तिनं अशी नामी ठ्याच मारल्या म्हणतीस मला बी आणि माझ्या नांगरीला बी. तर जन्मात कधी नांगरी लसपसायची नाही आता. नाग्याची नजर शून्यात स्थिरावली होती. बाहेरनं राम्या भिंतीला कान लावून आतलं सगळं बोलणं ऐकत होता. वळीकलास गास होणार दादा. अरे नांगरीलाच काय, ह्या घडल्या गोष्टीबद्दल बोलायला जन्मात कवा तू तोंड उघडणार नाहीस अशी नामी ठ्याच मारली आम्ही. होय नव?